नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपण BA भाग 2 सेमिस्टर 4 भूगोल पेपर नंबर 5 सागरशास्त्र या विषयाचा अभ्यास आपण करीत आहोत. या विषयामध्ये सिलेबस ऑफ ओशनोग्राफी इंट्रोड्यूस्ड फ्रॉम जून 2019, सागरशास्त्राचा अभ्यासक्रमाची ओळख जून 2019, मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी सागरशास्त्राची ओळख, मॉड्यूल सेकंड प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशन सागराचे गुणधर्म आणि गतिशीलता, मॉड्यूल थर्ड अप्लाइड ओशनोग्राफी उपयोजित सागरशास्त्र, मॉड्यूल 4 प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक या 4 टॉपिकचा समावेश या अभ्यासक्रमामध्ये आहे. यापैकी पहिला जो चॅप्टर आहे सागरशास्त्राची ओळख, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हटलं होतं की इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी, या चॅप्टरमध्ये आपण डेफिनेशन ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राची व्याख्या, नेचर ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राचं स्वरूप, स्कोप ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राची व्याप्ती, ब्रँचेस ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राच्या शाखा, सिग्निफिकन्स ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राचं महत्त्व, या गोष्टींचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. यामध्ये आपण आतापर्यंत अभ्यास केला भूगोल म्हणजे काय, भूगोलाच्या व्याख्या, त्यानंतर आपण प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, या भूगोलाच्या प्रमुख 2 शाखा आहेत आणि प्राकृतिक भूगोलाच्या पुन्हा 2 शाखा, अजैविक भूगोल, जैविक भूगोल. अजैविक मध्ये मृदा भूगोल, भूरूप भूगोल, भूगर्भ भूगोल, सागरशास्त्र, हवामान भूगोल, अवकाशशास्त्र भूगोल, या सर्व अजैविक भूगोलाच्या शाखा आपण परिचय करून घेतला. जैविक भूगोलामध्ये प्राणी भूगोल, वनस्पती भूगोल, सूक्ष्म भूगोल, सूक्ष्म जीव भूगोल याही शाखांचा आपण परिचय करून घेतला. आणि मानवी भूगोल मध्ये ऐतिहासिक भूगोल, सामाजिक भूगोल, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल या प्रमुख शाखा आहेत. तर आर्थिक भूगोलाच्या आणखीन काही शाखा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यामध्ये साधन संपत्ती भूगोल, कृषी भूगोल, औद्योगिक भूगोल, वाहतूक भूगोल, व्यापार भूगोल, या सर्व भूगोलाच्या काही प्रमुख आणि त्यांच्या उपशाखांचा अभ्यास आपण केला. जगामध्ये जागतिक भूगोल अभ्यास संघटना आहे. या संघटनेनं आजपर्यंत भूगोलाच्या 150 पेक्षा अधिक शाखांना मित्रांनो मान्यता दिलेली आहे. परंतु काही आपण मोजक्या शाखा या ठिकाणी पाहत आहोत. आणि याचा थोडासा परिचय करून घेतल्यानंतर आपल्याला सागरशास्त्र नेमकं कुठं अभ्यासलं जातं या गोष्टींचा आपल्याला अंदाज आला. नंतर आपण सागरशास्त्राची जी काही पार्श्वभूमी आहे ती अभ्यासली. त्यामध्ये सागराविषयी थोडेसे किंवा सागर जलाची उत्पत्ती, सागरशास्त्र, पूर्व इतिहास, आधुनिक सागरशास्त्र या गोष्टींचा आपण अभ्यास केला. त्यानंतर सागरशास्त्र म्हणजे काय, यामध्ये ओशियन ही जी काही संज्ञा आहे, ही संज्ञा मित्रांनो इंग्रजीतील, लॅटिन भाषेतील ओशियन्स व ग्रीक भाषेतील ओकॅनोस यापासून जी काही ओशियन ही संज्ञा आहे, या लॅटिन व ग्रीक शब्दापासून ओशियन हा शब्द बनलेला आहे.
तेव्हापासून सागरशास्त्राचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणून सागरशास्त्र ओशनॉग्राफी हा शब्द प्रचलित झालेला आहे मित्रांनो. सागरशास्त्राच्या आपण अनेक व्याख्यांचा अभ्यास मित्रांनो केला आणि त्यामध्ये आपण सागरशास्त्र म्हणजे काय व सागरशास्त्राची स्वरूप व्याप्ती व्याख्यांच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर मित्रांनो आपण सागरशास्त्राचं स्वरूप अभ्यासलं. वर्णनात्मक स्वरूप, शोधात्मक स्वरूप, निरीक्षणात्मक स्वरूप, संशोधनात्मक स्वरूप याशिवाय इतर काही स्वरूपांचा आपण अभ्यास केला. आणि मित्रांनो पाठीमागील तासाला आपण सागरशास्त्राची व्याप्ती, क्षेत्र किंवा विषय सामग्री या मुद्द्याला आपण सुरुवात केलेली आहे. आणि आपण हे समजून घेतलेलं आहे की एखाद्या विषयाची व्याप्ती म्हणजेच त्या विषयामध्ये शिकवले जाणारे जे काही विषय आहेत किंवा मुद्दे आहेत किंवा आशय आहे याचा परिचय करून घेणं, किंवा त्यालाच क्षेत्र असं म्हटलेलं आहे की ही सर्व एकमेकांना किंवा असणारी नावं आहेत. आणि यामध्ये मित्रांनो आपण महासागराची निर्मिती कशी झाली हे आपण पाहिलेलं आहे. आणि यामध्ये आपण संक्षिप्त पुन्हा एकदा आपण पाहिलेला जो काही इतिहास आहे किंवा आपण पाहिलेली जी काही माहिती आहे त्या माहितीला पुन्हा एकदा उजाळा देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक विशेषतः वेगनरचा भूखंड वहन सिद्धांताची पुन्हा आपण माहिती पाहिली आणि इतरही गोष्टी आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाहिलेल्या आहेत. त्यानंतर सागराचे क्षेत्रफळ आपण पाहिलं की एकूण भूपृष्ठ आणि त्या भूपृष्ठामध्ये पृथ्वीचं समग्र भूपृष्ठ म्हणजे एकूण भूपृष्ठ त्यामध्ये 71% भूभाग हा पाण्यानं व्यापलेला आहे, तर 29% भूभाग हा जमिनीनं व्यापलेला आहे. आणि मग सागराचं जे काही क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की जवळजवळ 360 दशलक्ष चौरस किलोमीटर इतकं सागराचं क्षेत्रफळ आहे. आणि राहिलेलं जे क्षेत्रफळ आहे मित्रांनो, एकूण क्षेत्रफळ आपण पाहिलं की 510 आहे. आणि मग एकूण 150 दशलक्ष चौरस किलोमीटर शिल्लक राहतात. 510 दशलक्ष चौरस किलोमीटर आपल्या पृथ्वीचं क्षेत्रफळ आहे. 360 दशलक्ष किलोमीटर त्याच्यामध्ये पाणी आहे, तर 150 दशलक्ष चौरस किलोमीटर ही जमीन आहे. हे आपण या ठिकाणी पाहिलं. आणि म्हणजेच आपल्याला स्थूल मानानं आपण 71% भूभागामध्ये पाणी आहे, तर 29% भूभागामध्ये जमीन आहे. या सर्व गोष्टी पाहिल्या. आणि त्याच्यामध्ये प्रमुख असणारे जे काही 4 महासागर आहेत त्या 4 महासागरांचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की विशेषतः पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, आर्कटिक महासागर असं आपण याच्यामध्ये प्रमुख महासागरांचा उल्लेखही केला. आणि त्यांच्या असणाऱ्या क्षेत्रफळानुसारच ही क्रमवारी आपण पाहिलेली आहे. इथपर्यंतचा भाग आपण पाठीमागच्या तासाला अभ्यासलेला आहे मित्रांनो. आज आपण सागराची खोली याविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो सागराची खोली जी आहे याच्यामध्ये आपण समुद्र आणि महासागर यांच्या खोलीमध्ये भिन्नता आहे. तर मित्रांनो समुद्र म्हणजे काय आणि महासागर म्हणजे काय हे थोडक्यात आपण समजून घेतलं पाहिजे. तर जमिनीच्या लगत जे काही सुरू होतो जलाशय, सुरुवातीचा जो जलाशय असतो तो समुद्र असतो. त्याची असणारी खोली मोजणं
त्या वरती असणारे जे काही भूआकार आहेत, या भूआकार आपण समजून घेणं हे थोडंसं सोपं जातं. परंतु मित्रांनो, जसजसं आपण जमिनीपासून आतमध्ये अंतर्गतमध्ये जाऊ सागरामध्ये, तसतसं समुद्र ही संकल्पना पाठीमागं पडते आणि महासागर ही संकल्पना पुढे येते. आणि त्या महासागराला खरंच अंत नाही असं म्हणायची वेळ मानवावर येऊन पोचलेली आहे. तुम्ही म्हणाल की सर, की आपण क्षेत्रफळ ही सांगतोय. जरी आपण क्षेत्रफळाचं सांगत असलो, एकूण पृथ्वी किंवा समुद्राचं क्षेत्रफळ किंवा इतर भूमीचं क्षेत्रफळ जरी सांगत असलो, तरी सुद्धा आज सुद्धा 21व्या शतकातील प्रगत वैज्ञानिकांना आणि मानवाला सागराचं फक्त 5% नॉलेज आहे. सागराचं फक्त 5% नॉलेज आहे. समजून घ्या मित्रांनो, कारण सागर इतका खोल आहे, इतका काय आहे की अंधकारमय आहे मानवासाठी, किंवा अज्ञानमय आहे, किंवा आपण असं म्हणूया की तो अगम्य आहे, किंवा असं आपण म्हणू शकतो की ती मानवाच्या आकलन च्या पलीकडचं आहे. आकलन तेव्हाच होईल की जेव्हा माणूस प्रत्यक्ष त्याचं ज्ञान घेण्यासाठी तो त्या ठिकाणी पोचेल. परंतु मित्रांनो, तशी परिस्थिती नाही. कारण आपण पाहतो की सागराच्या अत्यंत खोलवरती किती खोली आहे की आपण जर वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर जगामध्ये सर्वात उंच असणारं जे काही शिखर आपण ज्याला म्हणतो माउंट एव्हरेस्ट, हे माउंट एव्हरेस्ट शिखर प्रशांत महासागराच्या मराईन गर्तेमध्ये नेऊन ठेवलं तर आपल्याला मित्रांनो सगळंच्या सगळं हे माउंट एव्हरेस्ट पाण्यामध्ये जातं. हे इतकं मोठ्या प्रमाणात आपल्याला काय आहे की मित्रांनो या सागराची खोली आहे. खोलीच्या संदर्भात आपल्याला असं सांगता येईल की सर्वात अधिक खोली प्रशांत महासागरामध्ये आहे आणि त्याच्यामध्येच सर्वात खोल गर्ताही प्रशांत महासागरामध्ये मराईन गर्ता आहे. हे आपण कालही आपण समजून घेतलेलं आहे. मित्रांनो, आज आपण सागराची खोली या संदर्भात एक आणि सागर तळ सुद्धा म्हणूया. सागर तळाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला मित्रांनो असं म्हणता येईल की सागरशास्त्रात सागर तळाचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. पूर्वी सागर तळा मैदानाप्रमाणे सपाट किंवा कडईप्रमाणे असावा असा बऱ्याच अभ्यासकांचा अंदाज होता. परंतु मित्रांनो, सागर तळाच्या निरीक्षणाने जमिनीवर जसे भोकार आढळतात तसेच सागर तळावरही लहान मोठे भूआकार, डोंगर, टेकड्या, बेटे, दर्या, समुद्रबुड जमीन, खंडांत उतार, सागरी मैदाने अशा प्रकारचे जे काही वैशिष्ट्यपूर्ण असे आपल्याला भूआकार या सागर तळावरती सुद्धा आढळतात. या सर्व गोष्टी आपल्याला या माध्यमातून समजल्या आहेत. जसजसं आपण समुद्राचा अभ्यास करत जाऊ तसतसं याचं आकलन होत गेलेलं आहे. तर या दोन गोष्टींच्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ आपण पाहूया आणि नंतर आपण काय करूया की पुन्हा एकदा आपण पुढील मुद्दे पाहण्यासाठी परतही येऊया. प्रथम आपण या संदर्भातला एक व्हिडिओ पाहू. अगर आप ये मानते हो कि इंसान पृथ्वी के हर जगह से वाकिफ है तो ये सही नहीं है. धरती पर ही कई ऐसे रिमोट एरिया है, ऐसी गुफाएं हैं, ऐसे विस्तार है जहां पर आज तक हम इंसान नहीं पहुंच पाए हैं. और ऐसी ही जगहों में से एक है हमारी धरती के महासागर. महासागरों की गहराई और उसके भीतर के कई राज के बारे में शायद अब अनजान हो. आज उसी गहराइयों की बात करेंगे इस एपिसोड में.
स्वागत है आपका द नॉलेज में। और चलिए जानते हैं कि आखिर कितने गहरे हैं हमारे महासागर। समुद्र तल से 40 मीटर की गहराई पर पहला माइलस्टोन आता है, जहां तक लोग स्कूबा डाइविंग कर सकते हैं और सामान्यतः स्विमर्स वहां तक स्विम करते हैं। लेकिन दुनिया के जाने माने स्कूबा डाइवर हार्बर्ट नीच ने 214 मीटर की गहराई में जाकर रिकॉर्ड बनाया था। ये रिकॉर्ड उन्होंने सिर्फ एक सांस में पूरा किया था। 332 मीटर की गहराई आज तक का मानव निर्मित स्कूबा डाइविंग का वर्ल्ड रिकॉर्ड है, जिस रिकॉर्ड को अहमद गबर ने बनाया था। और नीचे 443 मीटर की गहराई पर हमें विविध समुद्री जीव दिखाई देंगे और ये गहराई एम्पायर स्टेट बिल्डिंग की हाइट के बराबर है। हम अगर इससे और नीचे 500 मीटर की गहराई में जाते हैं तो हम पाएंगे कि ये ब्लू व्हेल की मैक्सिमम डाइव लिमिट है। और नीचे 535 मीटर की गहराई का लेवल पेंगुइन्स की डीप डाइव लिमिट है। मतलब इससे नीचे की और गहराई में पेंगुइन्स डाइव नहीं करते हैं। 1000 मीटर की गहराई के बाद का विस्तार महासागरों में स्कैरी जोन कहलाता है। इसके आगे सूरज की किरणें नहीं जा पाती है और इसके अंदर की समुद्री जीव सृष्टि बेहद रोमांचक और खतरनाक है। इतनी गहराई में कोई भी इंसान बिना किसी उपकरणों के डाइव नहीं कर सकता, क्योंकि यहाँ का वाटर प्रेशर वीनस के सल्फर के बराबर है और कोई भी इंसान पल भर में मर जाएगा। इससे और नीचे 1200 मीटर की गहराई समुद्री कछुए के लिए डीपेस्ट डाइव एरिया माना जाता है और इससे नीचे आपको कोई समुद्री कछुआ नहीं दिखाई देगा। और गहराई में अगर आप 2000 मीटर तक जाए तो यहाँ पर बहुत ही अद्भुत और खतरनाक जीव सृष्टि दिखाई देती है, जैसे कि ब्लैक ड्रैगन फिश। और गहराई में 2200 मीटर के नीचे आपको स्पर्म वेल्स दिखाई देगी। और ज्यादा डीप 4000 मीटर की गहराई के नीचे के विस्तार को एबिसल जोन कहते हैं और यहाँ पर वाटर प्रेशर 11000 पाउंड के बराबर होता है। और ज्यादा 4200 मीटर का डीप लेवल आमतौर पर दुनिया के महासागरों का एवरेज लेवल है, लेकिन दुनिया में कई महासागरों का लेवल इससे भी और गहरा है। समुद्र तल से 6000 मीटर की गहराई वाले विस्तार को हेडल जोन कहते हैं। यहाँ पर वाटर प्रेशर किसी इंसान पर जंबो जेट प्लेन रखने के बराबर होता है। और नीचे 8848 मीटर की गहराई समुद्र तल से ऊपर माउंट एवरेस्ट की चोटी के बराबर है। और नीचे 10,916 मीटर की गहराई का विस्तार आज तक के इतिहास में किसी इंसान द्वारा लगाई हुई डाइव है। इतनी गहराई तक जाने का रिकॉर्ड डाउन वॉल्श एंड जैक पैकल ने 1960 में बनाया था, जो उस वक्त की एडवांस और बहुत ही पावरफुल सबमरीन के साथ समुद्र की इतनी गहराई तक गए थे। उनको अपनी सबमरीन के साथ इतनी गहराई में जाने के लिए 5.5 घंटे लगे थे और महज 20 मिनट तक वो वहां रुके थे। इससे और नीचे 10,972 मीटर की गहराई किसी एयरलाइन में सफर कर रहे इंसान के और पृथ्वी के बीच के फासले के बराबर है। आमतौर पर हवाई जहाज 10,500 से 11,000 मीटर की ऊंचाई तक उड़ते हैं और वहां से आपको जमीन जितनी नीचे दिखाई देती है, ये गहराई समुद्र तल से उतने ही नीचे है। और उससे भी नीचे 10,994 मीटर की गहराई आज तक की इंसानों द्वारा नापी हुई समुद्र की गहराई है, जिसे चैलेंजर डीप भी कहते हैं। इस गहराई को वेस्ट पैसिफिक महासागर में नापा गया है, जिस जगह को मारियाना ट्रंच कहते हैं। पैसिफिक महासागर के नीचे का ये पॉइंट आज तक का खोजा हुआ सबसे डीपेस्ट समुद्र तल है, लेकिन माना जाता है कि समुद्र इससे भी गहरा है, पर आज तक हम उस जगहों को खोज नहीं पाए हैं। माना जाता है कि इंसान सिर्फ 5% ही समुद्री विस्तार को खोज पाए हैं। बाकी का 95% समुद्री विस्तार ऐसा है जहां तक आज तक हमारी नजर नहीं गई, और हो सकता है भविष्य में हमें और भी गहरे समुद्री लेवल की जानकारी मिले। और ये भी हो सकता है कि हमें वहां पर ऐसी जीव सृष्टि मिले जो हमारे लिए किसी एलियन से कम ना हो, या फिर कोई अनजान एलिमेंट या अज्ञात नैसर्गिक खजाना भी मिल सकता है। इंसानियत की ये खोज जारी रहेगी। आपको ये एपिसोड कैसा लगा हमें जरूर बताएं। मित्रांनो, आपल्याला हा जो
व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सागराचे जे काही तळ किंवा सागराची जी काही खोली आहे या संदर्भात थोडीशी माहिती आपल्याला निश्चितपणे मिळाली असेल आणि ती तुम्हाला निश्चितपणे आवडली असेल असं मला अपेक्षित आहे. सागराची जी काही खोली आहे ते आपल्याला सर्वात समजले की प्रशांत महासागरामध्ये जी काही मरायना गर्त आहे या ठिकाणी ही सर्वात जास्त खोली सागराची आहे आणि ॲव्हरेज जे आहे खोली ज्याला आपण म्हणतो सर्व सागरांची ॲव्हरेज 4200 मीटर आहे. आणि या वेगवेगळ्या खोलीवरती वेगवेगळे लोक पोचलेले आपण पाहिले आणि त्या ठिकाणी जे काही पाण्याचं प्रेशर किती असतं या सर्व संदर्भात आपण माहिती पाहिली. त्याचबरोबर सागरी असणारं जे काही अंतररंग आपण पाहण्याचा प्रयत्न या मधून आपण केलेला आहे. असेच अनेक व्हिडिओ आपण पुढेही पाहत राहणार आहोत. परंतु या ठिकाणी आपण सागराची खोली व सागर तळ पाहण्यासाठी आपण या व्हिडिओचा लाभ घेतलेला आहे. तर मित्रांनो, याच्या पुढचा जो मुद्दा आहे त्याचं नाव आहे सागर जलाचे तापमान. आता या सागर जलाच्या तापमानासंदर्भात आपल्याला एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सागर जलाचा तापमान हा एक महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सागराला सूर्यापासून उष्णता मिळते व सागरी हालचालीवर तापमानाचा परिणाम होतो. तसेच सागरातील वनस्पती व जीव जंतूंना सागर जलाच्या तापमानावर अवलंबून राहावं लागतं. परंतु सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे नसते, कारण त्यावर निरनिराळ्या घटकांचा प्रभाव पडतो. अशा प्रकारे सागर जलाच्या तापमानाचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. हा भाग आपण पाहिल्यानंतर सागर जलाच्या तापमानाचं अधिक विश्लेषणही आपण या ठिकाणी करणं आवश्यक आहे. प्रथम महत्त्वपूर्ण गोष्ट की सागर जल असेल किंवा भूपृष्ठ असेल या दोघांनाही जे काही तापमान मिळतं ते सूर्यनारायणापासून मिळतं किंवा सूर्यापासून मिळतं. आणि हे जे काही तापमान आहे मित्रांनो, हे तापमान दोन्ही ठिकाणी एकच सूर्यनारायण किंवा एकच सूर्य तापमान देत असला किंवा उष्णता देत असलं तरी सुद्धा या ठिकाणी उष्णता धारण करण्याचे गुणधर्म वेगळे वेगळे आहेत. पाणी उशिरा तापतं, उशिरा थंड होतं, तर जमीन लवकर तापते, जमीन लवकर थंड होते. अशा प्रकारे हे पाणी आणि जमीन तापण्याचे गुणधर्म लक्षात घेणंही आवश्यक ठरतं. म्हणजे फक्त आपण जमिनीवरच्या तापमानाचा अनुभव घेऊन आपण पाण्याचं तापमान आपण जर निश्चित करायला गेलो तर ते निश्चित होणार नाही आहे. त्याचं कारण हे पाणी हे द्रव आहे आणि जमीन ही घन आहे. जमिनीची घनता अधिक आहे तर पाण्याची घनता कमी आहे. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला अभिप्रेत असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी काय करता येत नाहीये की मित्रांनो की आपल्याला पाण्याचं आणि जमिनीचे जे काही गुणधर्म वेगळे वेगळे असल्यामुळं सर्व ठिकाणी सारख्याच प्रकारचं निश्चितपणे आपल्याला पाण्याचं आणि जमिनीचं तापमान सारखं असेल 1 तासात सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर असं जर आपण अनुमान काढायला गेलो तर तो अनुमान चुकीचं ठरणार आहे. साधारणपणे विशेषतः ज्या काही सूर्य किरणं आहेत, सूर्यकिरणं ही कशी मिळतात यावरती आपल्याला उष्णता कशी मिळते हे ठरतं. साधारणपणे सूर्यकिरणं जर तिरपी पडली तर आपल्याला जी काही मिळणारी उष्णता आहे ही कमी मिळते आणि सूर्यकिरणं जर लंबरूप पडली तर आपल्याला मिळणारी जी काही उष्णता आहे आपल्याला म्हणजे पृथ्वीला आपल्याला मग त्याच्यामध्ये मग जमीन असेल किंवा पाणी असेल तर सूर्यकिरणं जर लंबरूप पडली तर त्या ठिकाणी आपल्याला उष्णता जी आहे ही मित्रांनो अधिक मिळते.
आणि साधारणपणे भूपृष्ठावरती किंवा सागरावरती आपण पाहतो की सर्व ठिकाणी तापमान हे सारखं असत नाही. मग सागर जलाचं तापमान असू दे किंवा भूमीवरचं जमिनीचं तापमान असू दे, हे सर्व ठिकाणी सारखं असत नाही. त्याच्या पाठीमागे अनेक घटकांचा प्रभाव असतो. परंतु मुख्य प्रभाव हा की त्या ठिकाणी जो काही अँगल आहे, रेज ऑफ अँगल, ज्याला आपण किरणांचा कोन, जमिनीशी झालेला कोन, जर कोन हा लंबरूप असेल तर त्या ठिकाणी अधिक उष्णता मिळते. आणि जर तो कोन हा जर तिरपा पडला तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला मिळणारी उष्णताही कमी मिळते. आणि मग साधारणपणे आपण भूगोलाचे अभ्यासक असल्यामुळं अधिक विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की विषुववृत्तापासून जसजसं आपण दोन्ही ध्रुवाकडे जाऊ, उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडे जाऊ, तसतसं आपल्याला त्या ठिकाणी काय पाहायला मिळतं की मित्रांनो एक महत्त्वपूर्ण गोष्ट पाहायला मिळते, आणि ती म्हणजे की आपल्याला सूर्यकिरणं ही तिरपी होत जातात. आणि ही सूर्यकिरणं जर तिरपी होत गेली तर त्या ठिकाणी आपल्याला मित्रांनो की सूर्यकिरणं जी तिरपी आहेत, ही तिरपी सूर्यकिरणं आपण काय करतो, साधारणपणे या तिरप्या सूर्यकिरणांचा अधिक तिरपेपणा आपल्याला जाणवतो. आणि त्या अधिक तिरपेपणामुळं म्हणजे विषुववृत्तापासून आपण ध्रुवाकडे जाऊ तसं मग अधिक तिरपेपणामुळं काय होतं, तर हेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी मग आपल्याला उष्णता जी आहे ही उष्णता कमी मिळते. आणि मग विषुववृत्तापासून जसजसं ध्रुवीय भागाकडे जाऊ, उत्तर व दक्षिण ध्रुवाकडे जाऊ, तसतसं आपल्याला पाण्याचं तापमान ही कमी 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 होत गेलेलं पाहायला मिळतं. म्हणजे हा एक प्रमुख घटक त्या ठिकाणी आहे. आणि याच मित्रांनो तापमानावरती अनेक इतरही गोष्टी अवलंबून आहेत. विशेषतः वनस्पती ज्या आहेत, आपल्याला समुद्रामध्ये असणारे वनस्पती किंवा जीवजंतू, यांना लागणारा जो काही सूर्यप्रकाश आहे हा सूर्यकिरणांच्या पासूनच मिळतो. आणि जसजसं आपण बघतो की सूर्यकिरणं विशेषतः पाण्यातून आत जिथपर्यंत पोहोचतात तिथपर्यंतच आपल्याला ह्या वनस्पती किंवा जीवजंतू आपल्याला आढळतात. आणि त्याच्या खाली संपूर्णपणे अंधकारमय असं सगळं सागर तळ आहे. आणि त्या अंधकारात आपल्याला आज सुद्धा पोचता आलेलं नाहीये, आणि त्या अंधकाराचं आज सुद्धा आपल्याला उकल करता आलेली नाही. हे महत्त्वपूर्ण गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तेव्हा मित्रांनो सागर जलाच्या तापमानावरती सागरी वनस्पती किंवा जीवजंतू अवलंबून आहेत. त्याचबरोबर पहा सागराच्या तापमानावरती इतरही गोष्टी अवलंबून असतात. विशेषतः सागरी जी काही हालचाली आहेत त्या हालचाली आपल्याला या सागर जलाच्या तापमानावरतीच पाहायला मिळतात. आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे पहा की दोन वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्रवाह पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की त्याला आपण थंड हवेचा प्रवाह किंवा ज्याला शीत प्रवाह आणि उष्ण प्रवाह असं म्हणतो, ज्याला ओशियन करंट्स इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. तर हे जे काही करंट्स आहेत ओशियन करंट्स, हे ओशियन करंट्स जे काही दोन प्रकार पडले, उष्ण आणि दुसरा आहे तो शीत प्रवाह आणि उष्ण प्रवाह, हे दोन प्रवाह पडले हे सागर जलाच्या तापमानावरूनच मित्रांनो पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आपण असं म्हणूया की सागर जलाच्या तापमानामुळं आपल्याला विशेषतः यावर सागर जलाच्या तापमानावरतीच सागरी वनस्पती अवलंबून आहेत, सागरी जीव अवलंबून आहेत, सागरी हालचाली अवलंबून आहेत. किंबहुना आपण पाहतो की या वेगवेगळ्या प्रकारचं जे काही टेम्परेचर आहे हे टेम्परेचर आपल्याला वेगवेगळ्या पाण्याच्या तापमानाचं टेम्परेचरमध्ये जी भिन्नता पाहायला मिळते ही सुद्धा आपल्याला सौर शक्तीवरतीच भिन्नता किंवा सूर्यकिरणांच्या जी काही वितरणावरती या सर्व गोष्टी अवलंबून असलेल्या आपण पाहिल्या. अशा प्रकारे आपण
सागर जलाचे जे काही तापमान आहे याचा अभ्यास आपण सागरशास्त्राची व्याप्ती किंवा क्षेत्र किंवा विषय सामग्रीमध्ये अभ्यास करतो पहा. आणि मित्रांनो की या ठिकाणी आपण सागर जलाचे तापमान हाही मुद्दा जो व्याप्तीचा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे तो आपण संपवलेला आहे. आणि इथं वेळ आपली संपलेली आहे मित्रांनो, तेव्हा आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.